नमस्कार शिक्षक मित्र हो, तुमच्या आणि माझ्या समोरची एक समस्या म्हणजे आपल्या वर्गात असणारी अप्रगत मुलं. अप्रगत म्हणजे इतकी की काही ठिकाणी 6वी-7वीतल्या मुलांना लिहिता वाचता येत नाही. गणितातल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, हे सुद्धा येत नाही. म्हणून आपण त्यांना अप्रगत असं म्हणतो, कारण ती परीक्षेत नापास होतात. मग ही अप्रगत राहिली कशामुळं? त्याचीही काही कारणं आहेत. पालकांचं दुर्लक्ष. आजकाल पालकांना मुलांशी बोलायला वेळ नाही आणि ट्युशनमध्ये पाठवणं हे एक कर्तव्य आहे असं वाटतं त्यांना, जबाबदारीतून मुक्त होण्याचं साधन असं झालेलं आहे. दुसरं म्हणजे मोबाईलची संगत. मोबाईलची संगत ही अतिशय वाईटपणे जडलेली आहे. रील्स बघणं हा एक रोग जडलेला आहे मुलांना आणि त्यांच्या अभ्यासात नियमितपणा नाही. मला असं वाटतं की आता एकाग्रता हा शब्दच नाहीसा होतोय की काय असंही वाटायला लागतं. शिवाय आता एकच एक मूल, त्यामुळे त्याचे अतिशय लाड प्यार, त्यामुळं त्याला काही बोलायचं नाही, सरकून बस म्हणायचं नाही, त्यानं काही मागितलेली गोष्ट लगेच द्यायची. यामुळं सुद्धा मुलं अप्रगत राहतात. मग आपण काय करायचं? मला असं वाटतं ही मुलं मागच्या बेंचवर बसतात, त्यांना थोडंसं समजून घेऊया, कारण आपण त्यांच्यावर अप्रगत असा शिक्का मारला आहे. काही शाळांनी खूप छान काम चालतं, त्यांना समजून घेतलं जातं, पण बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की अप्रगत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर तसं न करता त्यांच्याशी पण संवाद साधणं, त्यांना माया देणं, त्यांना प्रेम देणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. ते करून बघूया आपण. ही मुलं खूप पुढे जातील, कारण त्यांना एखादं चांगलं काम सांगितलं की ती खूप छान करतात. मग ती इतर कौशल्यात अगदी तरबेज आहेत. मग आपण त्यांना समजून घेऊ. मला असं वाटतं शिक्षक मित्र हो, विचार आवडलास तर तुमच्या मित्रांना पाठवा, लाईक करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.